हा प्रश्न मांडताना सुद्धा मला मनाला इतक्या वेदना होत आहेत आणि मंत्री महोदय पण माझ्याकडे पाहून हसतायत, कारण वारंवार प्रत्येक अधिवेशनात आम्ही काही ना काही आयुधाच्या माध्यमातून हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतोय। आणि सभापती महोदय, इतका महत्त्वाचा प्रश्न आहे की नाशिकवरून किंवा मुंबईवरून शिर्डीला जाणारे जेवढे भाविक आहेत, विशेष करून ज्या पदयात्रा आणि जे दिंड्या जातात, ह्या सगळ्या या मार्गाने जातात आणि मोठे मोठे अपघात होतात। तिथे आम्ही वावीच्या हॉस्पिटलला ट्रॉमा युनिट करावं अशी मागणी केली। मागच्या सरकारमध्ये तत्कालीन मंत्र्यांनी त्याला विशेष बाब म्हणून मान्यता दिली। आम्ही सगळं तिथं विशेष बाब झाल्याबद्दल अभिनंदन केलं आणि आता इतक्या जास्त मान्यता देऊन ठेवलेल्या आहेत, आता त्या रद्द कराव्या लागतील आणि ज्यापर्यंत जुन्या होत नाही तोपर्यंत आम्ही नवीन चालू करणार नाही, अशा पद्धतीचं उत्तर मंत्री महोदय आपण दिलेलं आहे। माझी आपल्याला एकच विनंती आहे, आता प्रश्न खरं तर विचारण्याचं काही हेच राहिलेलं नाही त्याच्यात, पण विनंती एवढीच आहे की कुंभमेळ्याच्या धर्तीवर या भागामधून मोठ्या प्रमाणावर लोक जाणार आहेत, भाविक जाणार आहेत। हजारो लाखो लोक पायी शिर्डीला या मार्गाने जात असतात। तुम्ही बाकीचे सगळे कामं जे आहेत ते कुंभमेळ्याचे करत आहात, तर मग ह्याला सुद्धा प्राधान्याने घेऊन वावीचं जे ट्रॉमा युनिट आहे त्याला आता पुन्हा एकदा विशेष बाब, एखादा अपघात होईल साहेब, तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी असंच झालं आणि दिंडीमध्ये ट्रक घुसली आणि त्यावेळेस मदत करायला कोणी नव्हतं। अशी एखादी घटना घडू नये यासाठी या हॉस्पिटलला तुम्ही काही विशेष बाब म्हणून ट्रॉमा युनिटला मान्यता देणार आहात का? मंत्री महोदय। सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य आमदार सतीश तांबे साहेबांनी या ठिकाणी वावी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथलं ट्रॉमा केअर सेंटर उभारणीसाठीची परमिशन कधीपर्यंत देणार आहात, अशा पद्धतीची मागणी आपल्याकडे केली आहे। खरं तर हे वावी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हे पूर्वीच्या काळामधलं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे की ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राला विशेष बाब म्हणून किंवा गरजेप्रमाणे ग्रामीण रुग्णालय करण्याबद्दलचा प्रस्ताव आणि त्याला शासनानं मान्यता दिली आहे। परंतु शासनानं जरी मान्यता दिली असली तरी सन्मान्य आमदार महोदयांची मागणी आहे की तो रस्ता जो आहे तो शिर्डीला जाणारा महत्त्वपूर्ण रस्ता आहे, तिथं असणाऱ्या एकूण ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातून ट्रॉमा केअर सेंटरची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आपण निर्देश द्यावेत। ट्रॉमा केअर सेंटर होण्यासाठी जी काही निकष आहेत त्या निकषांप्रमाणे किमान 100 बेडचं हॉस्पिटल किंवा 50 बेडचं हॉस्पिटल असावं आणि मग त्याच्यानंतर त्याला मान्यता द्यावी, अशा पद्धतीचा पहिले रूल्स आहेत। माझी विनंती आहे की आता एका बाजूला हे जरी खरं असलं तरी शासनाच्या आता जी काही एकूण तिथं असणारी रहदारी आहे, भविष्यकाळातलं ट्रॅफिक आहे, या सगळ्या ट्रॅफिकला लक्षात घेऊन आता आम्ही नवीन आराखडा करतोय। 2001च्या सेन्ससप्रमाणे आम्ही जो काय पूर्वी आराखडा केला आहे 2013ला, त्याच्यामध्ये आता ट्रॉमा केअर सेंटर असतील, RH असतील किंवा एकूण सगळे आमच्या आस्थापना असतील त्यासुद्धा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून नवीन आराखडा जो करतोय त्या आराखड्यामध्ये याबाबतसुद्धा समावेश करण्याचा प्रस्ताव मी घेऊ। सतीश तांबे साहेबांच्या जो काही वावी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर मंजूर झालं होतं आणि परत आम्ही का उत्तर देतोय, आपला प्रश्न अगदीच बरोबर आहे, परंतु हे सुद्धा मान्य करायला पाहिजे। कधी कधी आम्ही सगळ्या मंडळींनी काही गोष्टींमध्ये थोडासा रिव्ह्यू केला तर चांगल्या गोष्टी होऊ शकतात। विशेषतः सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सरकार आल्यानंतर पहिल्या 15,000 ते 14,000च्या कामांना आम्ही स्टे दिला। त्याला कारण असं होतं की अगोदरच्या 10,000 कोटीच्या कामांना सुद्धा निधी नव्हता आणि मग गडबडीत आम्ही खूपच मान्यता दिल्या होत्या। आम्ही त्याच्यानंतर आता इतकं चांगल्या पद्धतीने एक्झरसाईज केलं की आता त्या 10,000 कोटीची सगळी कामं पूर्ण, मग ती ADBमध्ये असेल, आमच्या स्टेट बजेटमध्ये असेल, NHMमध्ये असेल, सगळीकडे अगदी चांगल्या पद्धतीने आम्ही हे सगळी कामं पूर्ण करतोय आणि त्याच्याबरोबर आता आपण बृहत आराखडा सुद्धा करतोय। कारण आत्ताची जी काही एकूण सगळी गरज आहे, आत्ताचा पूर्वीचा बृहत आराखडा हा 2013ला झाला होता, त्याच्यानंतर आता आवश्यकता, सार्वजनिक आरोग्य विभागाची एकूण आत्ता सद्यस्थितीत असणारी कॉटची संख्या, या सगळ्या निश्चितपणे वाढवल्या पाहिजेत। त्यामुळे तांबे साहेबांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न एका दृष्टीने महत्त्वाचा आहे की तो शिर्डीच्या नॅशनल हायवेवरती आहे, ट्रॅफिक खूप आहे, त्यामुळे नवीन आराखड्यामध्ये त्याचा समावेश करण्याबद्दल निश्चितपणे आम्ही निर्णय घेऊ। सरकारची अडचण आम्ही समजू शकतो की आपण जास्त मंजूर केले, आता निधीची नाही, आपण सविस्तर उत्तर दिलेले आहे मंत्री महोदय, पण या ट्रॉमा सेंटरची निकट लक्षात घेता तात्पुरत्या स्वरूपात आपण तिथं तातडीने ॲक्सिडेंटसाठी काही उपाययोजना करणार का? मंत्री महोदय। सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सतीश तांबे साहेबांची चिकाटी खूप आहे। मी आपल्याला म्हणतोय की बाबा आपण ते करण्यासाठीच आपण जाऊ आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती तरी आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणा सज्ज ठेवणे ही आमची जबाबदारी आहे। त्यामुळे आपली सूचना, सजेशन फॉर ॲक्शन